स्वयंपाक बनवायचा बऱ्याच वेळा कंटाळा येतो ना, तर चला आज मी तुम्हाला झटकीपट, सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी दाखवते. मेथीची भाजी घेतलेली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतली. आता गॅसवरती पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे हलकेसे भाजून घ्या, जास्त डाग पडू देऊ नका, कारण अगदी थोडेसे भाजलेले हवे आहेत आपल्याला. शेंगदाणे भाजून झालेत, शेंगदाणे थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे मेथीची भाजी चिरून घेऊया. मात्र शेंगदाणे कढईमध्येच ठेवा, म्हणजे त्याला कुरकुरीपणा राहील आणि आपल्याला ते पुढे वापरायला छान उपयोगी पडतील. या रेसिपीमध्ये अगदी मोजके 3 ते 4च वस्तू आहेत, पण ही रेसिपी इतकी टेस्टी आहे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईलच. आता इथं बारीक अगदी चिरून झालेली आहे मेथी, तर आपण हे शेंगदाणे खाली घेऊया आणि शेंगदाणे अगदी कुरकुरीत झालेत बरं का कढईमध्येच ठेवल्यामुळे. आता त्याच्यावरची साल सगळी काढून घ्यायचे, किंवा तुम्ही तव्यात जरी शेंगदाणे भाजायला ठेवले ना, कढईपेक्षा तव्यामध्ये जास्त कुरकुरीत होतात, त्यामुळे त्यात भाजले तरी चालेल. शेंगदाण्याची वरची सगळी साल काढून घेतली बघा अशा प्रकारे. आता उकळ घेऊया. उकळामध्ये अगोदर आपल्याला ना ही शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. या शेंगदाण्याला बारीक अजिबात करायचं नाही, हवं तर थोडे थोडेसे घ्या, म्हणजे व्यवस्थित जाडे जाडे तुम्हाला वाटता येतील. आता अशा प्रकारे आपण इथं सगळे शेंगदाणे वाटून घेऊया. हलकासा दाब द्यायचा, म्हणजे तो जास्त बारीक होणार नाही शेंगदाणा, जसं आपल्याला वापरायला हवा आहे ना तसं होईल. तर हे बघा अगदी जाडसर असं वाटून घेतलं. त्याच उकळामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा तुकडा बारीक करून घ्यायचा आहे. तर मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या जरा जास्त वापरलेत, 1 इंच आलं आहे आणि मीठ अगदी छोटा 1 चमचा घातलेला आहे. पुढे पण आपण मीठ वापरणार आहे. तर आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, जसं की आपण ठेचा वगैरे कसं वाटतो ना तसं वाटून घेऊया. तर मिरची पण आपली छान अशी वाटून झाली आहे. मिरचीमध्ये मीठ टाकलं ना की मिरचीला छान अशी चव येते, म्हणून कधीही मीठ टाकूनच मिरची वाटायची. आता मेथी घेऊया. त्यामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी टाकले, रवा 1 छोटी वाटी टाकले, वाटलेलं मिरचीचं वाटण टाकू. आता हे शेंगदाण्याचं जाडसर कूट होतं ते टाकले, अर्धा चमचा जिरे घातलेत, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमच्याच्या थोडीशी जास्त हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा आहे, तो हातावरती चोळून चांगला टाकून द्यायचा. आणि मीठ अगदी थोडंसं घालूया, कारण अगोदर पण आपण मीठ वापरले. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे 2 ते 3 चमचे मी तेल घातले, तेलामुळे अगदी मऊसूत असे हे पराठे होतील. आता अगोदर छान असं मिक्स करून घेऊया भाजीसोबत पिठाला, म्हणजे काय होईल आपल्याला पाणी किती लागणार आहे याचा अंदाज येईल ना, म्हणून भाजीसोबतच पीठ अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं. भाजीमध्ये पण थोडंसं मॉइश्चर असतं. आता थोडंसं पाणी घालून ना आपण हा घट्टसर गोळा मळून घेऊया. आता हा पिठाचा गोळा मळला 1 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं, कारण त्यामध्ये आपण रवा टाकला आहे ना, त्यामुळे रव्याला फुगायला थोडासा वेळ लागतो, म्हणून झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटानंतर वापरलं तरीसुद्धा चालेल. आता छान असं पीठ भिजलेलं पण आहे, मऊसूत असा गोळा झाला आहे. आपण आता पोळपाटावरती लाटायला घेऊया. मात्र लाटताना तुम्ही थोडासा पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, किंवा थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा चालेल. पण गव्हाचं पीठ आहे ना आपलं छान असं भिजलेलं आहे, पिठाचाच वापर करावा लागेल. तर अगदी छोट्याशा आकारामध्ये मी इथं पराठे लाटून घेतलेत. तुम्हाला हवं तेवढे पातळ, जाड कसेही तुम्ही वाटू शकता, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. आता इथं सगळे पराठे आपले लाटून एकदमच ठेवून दिलेत मी. आता गॅसवरती तवा तापला का थोडंसं तेल टाकून हा पराठा मस्त दोन्ही साईडने तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. अगदी मऊसूत असे हे पराठे होतात आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतात. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल बरं का. आता हा पराठा तुम्ही लोण्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता, पण लोण्यासोबत तर अप्रतिम लागतो आणि दह्यासोबतसुद्धा खूप टेस्टी लागतो. आता हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता, संध्याकाळच्या जेवणासोबतसुद्धा चालेल, टिफिनला चालेल, प्रवासामध्ये चालेल, किंवा कोणी पाहुणे आले तर अगदी उत्तम रेसिपी आहे. पाहुणे विचारतील की हे तुम्ही काय बनवलं, इतकं वेगळी आणि टेस्टी रेसिपी होते. कशी वाटली नक्की सांगा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत नमस्कार.